पनवेल महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे। आपल्याला माहित आहे की 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्वच उमेदवार प्रचाराला लागलेले आहेत। पाणी असेल, रस्ता असेल, गटर असेल, ह्या सर्व नागरिक सुविधांच्या मुद्द्यांवरती उमेदवार बोलतायत। परंतु प्रभागाची सुरक्षा काय आहे, नागरिकांना काय हवंय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। नागरिक सुविधा हव्यात, परंतु नागरिकांना हवंय सुरक्षा, आणि ह्या सुरक्षेबद्दल जे उमेदवार आहेत त्यांची भूमिका नेमकी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपण आहोत पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 3 भारतीय जनता महायुतीचे उमेदवार विनोद घरत आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। नक्कीच नागरिकांना हवंय पाणी, हवंय रस्ते हवेत, गटार हवेत, परंतु नागरिकांना हवे सुरक्षा। या सुरक्षेबद्दल माझा प्रभाग माझी जबाबदारी, माझ्या प्रभागाची सुरक्षा माझी जबाबदारी, याबद्दल आपली नेमकी काय भूमिका आहे? नागरिकांना रोड, रस्ते तसेच सर्व गटारे ही सुविधा तर आहेच। आता सर्वात जास्त सुविधा म्हणजे पोलिसांना पेट्रोलिंग करणे जरुरी आहे। तशी इथं स्वप्नपूर्ती सोसायटी आहे, इथं एक आम्ही ऑलरेडी मागणी केली आहे, इथं पोलीस चौकी असावी। पोलीस चौकी असल्यामुळे होणारा त्रास एक नागरिक दिसतात, तसेच महिलांना रात्री येण्या जाण्याची सोय होईल। आणि सेंट्रल पार्कच्या तिथून येणारा रस्ता तलोजा जेल आणि हायटपार्कच्या समोर तिथे पण आपण एक पोलीस चौकीची मागणी केली आहे। आणि ते रात्रीचा भाग असतो ना, तिथं पण महिलांसाठी खूपच प्रॉब्लेम आहे। आणि पोलीस प्रशासनाला मी सांगतो की रात्री कंपल्सरी आमच्या प्रभागात पेट्रोलिंग केलीच पाहिजे। तसेच ओवे चौकी आणि पापीजारा चौकीमध्ये पोलीस प्रशासन कमी असतं, ते जास्तीत जास्त कसा वाढावा याच्यावर भर आम्ही नेहमीच देत असतो। आणि सर्वप्रथम माझा प्रभाग माझी जबाबदारीच आहे, आणि माझ्या नेतृत्वाप्रमाणे मी प्रभागामध्ये कसा नागरिकांना सुरक्षित बघतो त्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन। आपण पाहिलं की सेंट्रल पार्क टाटा हॉस्पिटल कडून येणारा हा जो स्वप्नपूर्तीचा रस्ता आहे अतिशय संवेदनशील आहे। महिलांची सुरक्षा महत्वाची आहे। जे नोकरी करून रात्री अपरात्री घरी येतात त्यासाठी सोसायट्यांमध्ये जनजागृती करावी, असे काय तुम्ही कार्यक्रम वगैरे घेऊ शकाल का? हा नक्कीच, कारण रात्री अपात्री येणाऱ्या महिलांसाठी मेन महिलांचा प्रॉब्लेम जास्त असतं। रात्री कसा चैन मारणे आणि मंगलसूत्र कधी पण लुटमारी होऊ शकतो। यासाठी जनजागृती अशीच आहे की पोलिसांनी भरपूर सहकार्य करावं, रात्री पेट्रोलिंग वाढवावी। यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी तसे आमदार नेतृत्वाखाली नेहमीच प्रयत्न करतो, आणि पोलिसांना जास्तीत जास्त कसं पेट्रोलिंग होईल याच्याकडे आम्ही लक्ष देतो। धन्यवाद। हे होते विनोद घरत, भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार आहेत। नागरिक सुविधा देण्याचं कर्तव्य माझं आहेच, परंतु माझ्या प्रभागाची सुरक्षा, महिलांची सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा अतिशय महत्वाची आहे। टाटा हॉस्पिटल कडून येणारा हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती रात्री अपरात्री 12 नंतर पोलिसांची गस्त वाढली पाहिजे। ओवे कॅम्प असेल किंवा तळोजाचे मेट्रो स्टेशन जवळचं सर्कल असेल, इथल्या ज्या पोलीस चौक्या आहेत तिथे पोलिसांनी संख्या वाढली पाहिजे, जेणेकरून लोकांना सुरक्षित असल्याची जाणीव होईल। लोकांच्या मनामधली जी भीती आहे ती निघून जाईल। स्वप्नपूर्ती आणि इतर ठिकाणी हाईड पार्कच्या समोर देखील पोलीस चौकी असावी अशी मागणी ऑलरेडी त्यांनी पोलिसांकडे केलेली आहे। माझ्या विभागाची सुरक्षा करताना यासाठी नागरिकांमध्ये देखील जनजागृती झाली पाहिजे, सोसायट्यांमध्ये देखील जनजागृती झाली पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही उपक्रम राबवतोय। खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांना, ज्या प्रतिनिधींना लोकांच्या सुरक्षेची भूमिका महत्वाची वाटते, नक्कीच ते लोकसेवेसाठी कटिबद्ध असतात, अशी कुठेतरी ह्यातून चाहूल या निमित्तानं दिसते। धन्यवाद।